मशीन घ्यायला निघालो. जाताना औरंगाबादहून जायचं होतं. पुरी सर, संगे सर पैसे देणार होते. त्यानिमित्तानं डिपार्टमेंटला जाता आलं. संगे सर म्हणाले, आलाच आहात तर गेस्ट लेक्चरर्स म्हणून तास घ्या आणि तुमचे अनुभव सांगा. त्यानंतर सरांनी आमचं मानधन काढलं होतं. तेवढेच पैसे पुढील प्रवासाला कामी आले. त्या दिवशी रात्री रेल्वेनं निघालो. रिझर्वेशन केलेलं नव्हतं. कधी निघणार हेच निश्चित नसल्यानं रिझर्वेशन केलं नाही. मला वाटतं तेव्हा एकच डब्बा जनरलचा होता. माणसं जनावरासारखी कोंबली होती. कसं तरी करून आत शिरलो. अर्चनाचा हात हातात होता. डगमगलो नाही. तेव्हा हिंमतच कुठून येत होती माहीत नाही. कसं तरी अर्चनाला बसवलं. मी जवळपास मुंबईपर्यंत उभा असल्यासारखाच होतो. मुंबईच्या जवळजवळ गेल्यावर जागा मिळाली. सकाळी लवकर मुंबईत पोहोचलो. मशीन मालाडला होती. जवळ पैसे होते, पण कशाची भीती वाटली नाही. मालाडला गेलो. रक्कम दिली. तो दिवस होता 7 जानेवारी 2002. मशीनचं बिल तयार करून घेतलं. एक टेम्पो केला. यासाठी मशीन मालकानं मदत केली. भाडं ठरवलं. मशीन गाडीत चढवली. गाडीत दुसरं कोणीच येणार नव्हतं. आम्ही ठरवलं आपण याच टेम्पोत जाऊया. त्यामुळं आमचं रेल्वे भाडं वाचणार होतं आणि मशीन नजरेसमोर राहणार होती. आम्ही टेम्पोसोबतच निघालो. दुसऱ्या दिवशी सकाळी 11च्या सुमारास नांदेडला पोहोचलो. आत्ता वाटतं ते टेम्पोनं येण्याचं धाडस कसं केलं असेल आणि माझा मलाच राग येतो. तरोडा नाका इथं महापालिकेचा जकात नाका होता. गाडी थांबवली. कर भरल्याशिवाय पुढं जाणं शक्य नव्हतं. कर चुकवून पुढं गेलो असतो आणि उद्या पकडल्या गेलो असतो तर नको ती पंचायत म्हणून कर भरायचं ठरवलं. खरं तर तेव्हा कर चुकवता आला असता. त्यावेळेस रत्नाकर वाघमारे कर विभागात उपायुक्त होते. कर भरून नाक्यावर पावती दाखवणं आवश्यक होतं. त्यावेळी कर भरायलाही पैसे शिल्लक नव्हते. मशीनला 5,000 कमी देऊ असा विचार केला होता, पण मशीन मालकानं ऐकलं नव्हतं. त्याचवेळी आमच्या गावात नोकरी केलेले एक शिक्षक नांदेडला राहत होते. त्यांचा माझा चांगला स्नेह होता. इतर कुणाला पैसे मागणार आणि कोण देणार असा प्रश्न होता. ते शिक्षक संपर्कात होते. त्यांना मी अडचण सांगितली. त्यांच्याकडून पैसे घेतले. मशीन सोडून आणलं. 2 दिवसांनी मुंबईहून चव्हाण नावाचे मेकॅनिक येऊन मशीन बसवून देणार होते. ज्या शिक्षकांकडून पैसे घेतले होते त्यांना पुढे लवकर पैसे देता आले नाहीत. बहुतेक व्याजही दिलं होतं. मुद्दलसाठी अनेक चक्रा मारूनही पैसे दिले नव्हते. एके दिवशी अर्चना आणि मी ऑफिसमध्ये बसलो होतो. ते आले आणि पैसे मागू लागले. मी त्यांना म्हणालो, सर खरंच पैसे नाहीत हो, थोड्या दिवसांनी देऊन टाकतो. पण ते ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. मग मीच म्हणालो, सर बायकोचं मंगळसूत्र तेवढं आहे, ते विकून देऊ का? मला काय करायचंय, विकून द्या. असं त्यांनी म्हटल्यावर मी थोडा वेळ काहीच बोललो नाही. हो सर, देतो म्हणालो. ते उठून गेले. अर्चना हे सर्व ऐकत होती. थोडा वेळ आम्ही काहीच बोललो नाही. थोड्याच दिवसात पैसे आले आणि ते मी त्यांना देऊनही टाकले. पुढे बऱ्याच कालावधीनंतर माझ्याकडे त्यांचं एक काम पडलं. ते घरी आले. मी त्यांचं ते काम करून दिलं. तेव्हा माझीच आर्थिक परिस्थिती नीट नव्हती. त्यामुळं असं वागलेल्या कुणाबद्दलही मी माझ्या मनात राग ठेवला नाही. आठवणी मात्र मनावर कोरल्या गेल्या आहेत. 2 दिवसांनी मेकॅनिक चव्हाण आले. त्यांना लॉजवर थांबण्याचा, जेवण्याचा आणि रोज 2,000 रुपये फीस असा तगडा खर्च होता. ते 2 दिवस थांबले आणि मशीनची ट्रायल देऊन गेले. आता मशीन कोण चालवणार? ऑपरेटरची शोधाशोध सुरू केली. संतोष नावाचा ऑपरेटर गुरुद्वारा परिसरात एका प्रेसवर काम करीत असे. त्या काळी ऑफसेट ऑपरेटर मिळत नसत. त्यालाच कसं तरी करून आणलं. सकाळी 11ला येणार आणि 2ला जाणार अशी त्याची अट होती. त्यामुळं त्याच्या वेळात काम करावं लागे. तो आल्या आल्याच सोंग करू लागला. ये मशीन कुछ काम का नाही, इसकी सेटिंगच आखरी है. त्याचं हे ऐकून खूप रागही यायचा आणि खरंच आपण फसलो का याची भीती देखील वाटायची. मशीन थोडं जुनं असलं तरी चांगलं होतं. स्विफ्ट कंपनीचं मशीन होतं ते. एकदा जिल्हा परिषद निवडणुकीत मी गावाकडे उमेदवारांकडून जाहिराती घेण्यासाठी गेलो होतो. 2002 फेब्रुवारी महिन्यातली ही गोष्ट आहे. 2-3 दिवस गावाकडेच असल्यानं फोनवरूनच कामाची माहिती घेत होतो. अर्चनाच सर्व कामं पाहत होती. एके दिवशी फोन केला तर मशीनचा गिअर तुटल्याचं सांगितलं. संतोष नुसता येऊन बसला होता. फोनवरही तो मशीनबद्दलच तक्रार करीत होता. ये पार्ट यहाँ नहींच मिलता असं म्हणू लागला.
मी लगेच नांदेडला निघालो. येऊन पाहतो तर वॉटर रोलचा गिअर तुटला होता. नांदेडमध्ये इकडे तिकडे फिरलो. कोणीतरी सांगितलं, जिल्हा परिषदेजवळ हाजीभाईकडे जा. त्यांच्याकडे गेलो. त्यांनी गुरुद्वारा चौरस्त्याजवळ एक सरदारजी असे गिअर बनवतात असं सांगितलं. मी तिथं गेलो. गिअर दाखवला. ते बनवून देतो म्हणाले. दुसऱ्या दिवशी गेलो. त्यांनी तो गिअर बनवून ठेवला होता. तो नेऊन फिट केला. तरीही ऑपरेटर संतोष म्हणूच लागला, ये टिकता नाही जी. पण पुढं मशीन विकेपर्यंत 9-10 वर्ष त्या गिअरला काहीच झालं नाही. अशी नकारात्मक लोक माझ्याजवळ जास्त काळ टिकली नाहीत. संतोषच्या ते लक्षात आलं. पगार वाढवून मागू लागला. त्याची नाटकं पाहून त्याचा हिशोब केला. आता ऑपरेटर कुठून आणायचा ही नवी समस्या उभी राहिली. त्याच काळात नवाज शेख हा तरुण मुलगा नरसीहून बातम्या पाठवायचा. तो नांदेडला शिकायला होता. बसनं ये जा करीत असे. मी गावाकडे होतो तेव्हा एके दिवशी त्याच्याजवळ 500 रुपये दिले आणि मॅडमला दे असं सांगितलं. सोबतच अर्चनाला एक छोटेखानी चिठ्ठी लिहिली. त्यात लिहिलं होतं, प्रिय अर्चना, मी इकडे नुसता फिरतोय. तुझ्याकडील काळजी आहे. नवाज सोबत 3 जाहिराती पाठवित आहे. त्या आजच वेगवेगळ्या पानावर घ्या. 500 रुपये पाठवित आहे. त्यापैकी 200 रुपये संतोषला दे. बाकी प्लेट प्रिंटआउटसाठी आणि कागदाला वापरा व काही घर खर्चासाठी घ्या. आवश्यक असल्यास संतोषला देऊ नका. इकडे बाकी क्षेम. नरसी आणि लोहगावचे पेपर नवाज सोबत देऊन पाठवा. जास्त ताण घेऊ नये. तुझाच दिलीप. यावरून 500 रुपयांची किंमत आणि आमचा व्यवहार लक्षात येतो. मीच लिहिलेली चिठ्ठी 20 वर्षानंतर वाचून हसू आलं. पण ती लिहितानाचा काळ म्हणजे आमच्यासाठी परीक्षेचा काळ होता. कोणतीही चूक सर्वच उद्ध्वस्त करून टाकणारी ठरली असती. वाचवण्यासाठी मागे पुढे कोणीच नव्हतं. ऑफसेट ऑपरेटर संतोषला सुट्टी देऊन टाकली खरी, पण अंक कसा छापणार? त्या दिवशी ऑफिसमध्ये सर्वजण टेन्शनमध्ये होते. DTPचं काम संपत आलं होतं. बाबूराव दररोज अंक विकत होते. अंक निघाला नाही की सर्वजण डिस्टर्ब व्हायचे. कसं तरीच वाटायचं. आता मला पुढं होणं गरजेचं होतं. मी म्हणालो, काळजी करू नका, अंक निघेल. संतोषनं मला वाटतं 1 महिना काम केलं असेल. काळजी करू नका असं म्हटल्यावर नवीन ऑपरेटर ठेवला की काय असं सर्वजण विचारू लागले. अर्चनालाही काहीच समजेना. अंकाच्या प्रिंटआउट काढल्या, प्लेट मारून आणल्या. मी त्या घेऊन हीटरमध्ये हीट करू लागलो. तोपर्यंत मी काय करतो हे सर्वजण फक्त पाहत होते. सर्वजण मशीनजवळ जमा झाले. मशीन ठेवण्यासाठी ऑफिसला जोडून असलेली मागची खोली भाड्यानं घेतली होती. मी हसलो आणि म्हणालो, आता अंक मी छापणार. तुम्हाला कसं छापता येईल हा सर्वांचा प्रश्न होता. मी म्हणालो, अवघड काहीच नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे. मशीननं एक पेपर उचलून बाहेर टाकला की आपण जिंकलो. पेपर ठोकून मोकळा केला. शाई लावली. पाणी टाकलं. मशीनवर पेपर लावला आणि मशीनचं बटन दाबलं. हे सर्व पाहून पाहून लक्षात होतं. पेपर बाहेर येणं महत्त्वाचं होतं. सर्व रोलवर शाई पसरल्याची खात्री केली आणि कॉम्प्रेसर सुरू केलं. फस असा आवाज झाला आणि मशीननं पेपर उचलला. वेग अतिशय कमी होता. हळूच पेपर पुढे सरकून ड्रममध्ये गेला. ब्लँकेटवर शाई लागली. पेपर प्रेस झाला आणि एक अंक छापून बाहेर पडला. सर्वांनी अक्षरशः टाळ्या वाजवल्या. मी म्हटलं, आता काळजी नाही. पण पुढचे अंक काळे काळे येऊ लागले. एवढे काळे की अक्षरही ओळखू येईना. आता ही नवीनच समस्या. वारंवार ब्लँकेट प्लेट साफ करून पाहिले, पण समस्या कायम होती. काय करावं असा प्रश्न पडला. लगेच स्कूटर काढली आणि मार्केटमध्ये आलो. काही ऑपरेटरला ही समस्या सांगितली. एक ऑपरेटर सोबत आला. त्यानं मशीन सुरू केली आणि मी विसरून चालू न केलेला पाण्याचा गिअर त्याने चालू केला. पाण्याच्या रुलरमुळं प्लेट साफ झाली आणि छपाई चांगली येऊ लागली. पुढे बरेच दिवस मीच अंक छापत होतो. कमी खर्चात सर्व भागवायचं होतं आणि सर्व कामं आपल्याला आली पाहिजेत ही भूमिका देखील होती. मशीनप्रमाणेच आम्ही दोघांनीही ऑपरेटरच्या बाजूला बसून बातम्या सांगत सांगत मराठी DTP शिकून घेतलो. त्याचा पुढे खूप फायदा झाला. सांस दैनिक चालवताना कोणतीच कामं अडणार नाहीत याची आम्ही काळजी घेतली. बाबूराव गावंडेप्रमाणेच एके दिवशी प्रकाश पांचाळ हेही काम शोधत आले. तेही पेपर विकू लागले. नांदेडमध्ये आता संध्याकाळी रस्त्यावर सांज दिसू लागला. त्यामुळं बातम्यांचा ओघ वाढला. लोक येऊ लागले. आमचाही उत्साह वाढत गेला. एकदा गावाकडे गेलो होतो. मारुती बनसोडेचे वडील भेटले. मारुती अगोदर
लोकमतची एजन्सी असताना माझ्यासोबत काम करत होता. मारुती काय करतो सध्या, असं मी त्यांना विचारलं. ते म्हणाले, काय नाही हो पाटील, त्याला घेऊन जा तुमच्याकडं, काहीतरी चांगलं करा बघा त्याचं. मी म्हणालो, पाठवून द्या नांदेडला. मारुती पण येतो म्हणाला. 2 दिवसांनी मारुती नांदेडला आला. त्या अगोदर नरशीच्या बसस्थानकात तो बूट पॉलिश करायचा. मारुतीनं 10वीची परीक्षा दिली होती. तो आला त्या दिवशी डोक्याची चंपी करून आला होता. आला म्हणजे राहणार ऑफिसातच, खाणार आमच्याकडे, हे न बोलताच ठरलं होतं. आलेल्या दिवशी अर्चनानं त्याला दळून आणायला सांगितलं. मारुती जवळच्या गिरणीवर गेला. दळण झाल्यावर डब्बा डोक्यावर घेतला. गरम गरम पिठानं त्याच्या भंड्या डोक्याला चटके बसू लागले. तसा मॅडम मॅडम लय पूळ लागले बघा, असं म्हणून ओरडतच आला. आम्ही त्याला खूप हसलो. त्यानंतर कितीतरी वर्ष ही आठवण काढून आम्ही हसायचो. मारुती चंट होता. तोही आलेल्या दिवसापासून पेपर विकू लागला. मारुती, बाबूराव आणि प्रकाशराव या तिघांची छान टीम जमली. या तिघांची वाचक वाट पाहू लागले. बातमी ओरडून सांगण्याची पद्धत मी विकसित करून घेतली. बातमीत दम असो की नसो, त्यांच्या ओरडण्याच्या शैलीमुळं रस्त्याने जाणारा माणूस पेपर विकत घ्यायचाच. जिल्हाधिकारी कार्यालय, बसस्टँड, रेल्वे स्टेशन, डॉक्टर लेन परिसरात संध्याकाळी 5 नंतर सांजचा बोलबाला असे. पुढे नांदेडजवळील सोमेश्वर इथले आनंदा बोकारे हेही आमच्या वितरण विभागाचा भाग झाले. 4घे जण अंक विकत, सर आज काहीतरी खमंग द्या हो, अशी मारुतीची मागणी असायची. त्यामुळं आकर्षक हेडलाईन हे सांजचं वैशिष्ट्य ठरलं. अनेकदा पहिलं पान फायनल करण्यापूर्वी मी ह्या 4घांचं मत घेत असे. त्यांच्या म्हणण्यावरून अनेकदा हेडिंग बदलली होती. बऱ्याच वेळा मला सुचायचं नाही, ते त्यांच्या बोलण्यातून सुचत असे. वितरक हे पहिले वाचक असतात. त्यांचा अभिप्राय दैनिकासाठी खूप महत्त्वाचा ठरतो, हे मी जवळून अनुभवलंय. थेट विक्रीमुळं आमच्या अंकाच्या छपाईच्या खर्चाचं गणित जुळू लागलं. मारुती आमच्याकडेच जेवायचा. अनेकदा अर्चनाला ऑफिसमध्ये उशीर होतोय हे पाहून मारुती घरी जाऊन खिचडी तयार करायचा. तोही खायचा आणि आम्हालाही द्यायचा. प्रसंगी मारुतीनं भांडेही घासलीत. राहू द्या मॅडम, एका मिनिटात घासतो, असं म्हणायचा. अर्चनानं ऑफिसला डब्बा आणला की जेवण झाल्यावर मारुती ढेकर द्यायचा आणि त्याला, मारुती पोट भरले ना, असं म्हणून विचारल्यानंतर, झाला पोटाला आधार, असं म्हणून मारुती मोठा ढेकर द्यायचा. त्यावर सर्वजण हसायचे. पुढे मारुतीला मेस लावून दिली. पेपर विकत विकत मशीनवर मारुतीही मला मदत करू लागला. त्याच्याकडे शिकून घ्यायची हुशारी होती. पाहता पाहताच तो मशीन शिकला, अंक छापू लागला. पण तो विसरभोळा फार होता. एखादी वस्तू कुठं ठेवली हे लगेच तो विसरून जायचा. डोकं खाजवत ऑफिसवर फिरायचा. एकदा प्लेट मारून आणण्यासाठी भाग्योदय झेरॉक्सवर तो गेला होता. त्यासाठी त्याला नवीन सायकल घेऊन दिली होती. जाताना सायकलवर गेला आणि येताना मात्र पायी आला. थोड्या वेळानं त्याच्या लक्षात आलं की आपण सायकल नेली होती. तो लगेच माघारी गेला. तोपर्यंत सायकल चोरीला गेली होती. मारुती, प्रकाश, बाबूराव, आनंदा एका जीवानं राहत होते. दिवस छान चालले होते. धावपळ बरीच कमी झाली होती, पण समस्या मात्र रोज असायच्या. त्यांची आता सवय झाली होती. पाहता पाहता 1 वर्ष झालं. 22 एप्रिल तारीख आली. पहिला वर्धापन दिवस साजरा करायचं ठरवलं. विनोद बाहेती यांच्या माध्यमातून जगदीशजी महाराज, बापूसाहेब गोरठेकर, पोलीस उपअधीक्षक कृष्णप्रकाश, पत्रकार विजय जोशी यांना निमंत्रित केलं होतं. कृष्णप्रकाश यांनी सांजवर केलेली कविता आणि जगदीशजी महाराजांचा पाठीवरला आशीर्वादरूपी बुक्का आजही आठवतो. नांदेड सांजच्या प्रकाशन वेळचं, 1 वर्षात पेपर काळा होता की गोरा होता हे लक्षात राहत नाही, हे वाक्य वर्षभर मला ऊर्जा देत होतं. त्याची परिपूर्ती आता झाली होती. आम्हा दोघांनाही एक वेगळं समाधान मिळत होतं. पुढे आणखी खूप वाटचाल करायची होती. उतू नये मातू नये, घेतला वसा टाकू नये, हे मात्र आमच्या लक्षात होतंच. वर्धापन दिवस झाला आणि नवीन प्रश्न समोर आला. मोदी यांच्या 2 खोल्या मिळून 1200 रुपये भाडं होतं. ते वाढवा किंवा जागा खाली करा असा तगादा लावला. भाडेवाढ परवडणारी नव्हती, म्हणून मग ऑफिस हलवण्याचा निर्णय घेतला. तोपर्यंत शेजारचेच मुरलीधर चरखा आणि त्यांचे चिरंजीव गोटू व विनोद चरखा यांची ओळख झाली होती. दादऱ्याजवळ प्रसाद देव यांची अंडरग्राऊंडला जागा रिकामी होती. गोटू चरखा, विनोद चरखा यांच्या माध्यमातून ती जागा भाड्याने घेतली. जागा अंडरग्राऊंडला होती आणि खूप मोठी होती, पण पुढील बाजूनं वाकून आत उतरावं लागत असे.
न पाहता पायऱ्या उतरल्या तर कपाळ शकलंच म्हणून समजा. याचा प्रसाद आमच्याकडे येणाऱ्या अनेकांनी घेतला. मारुती प्रकाश तर मजाच घ्यायचे. बाहेर कुणाची गाडी वाजली की हे दोघं दरवाजाकडे पाहायचे आणि येणाऱ्यांचं कपाळ शेकलं की तोंड दाबून हसायचे. आम्ही समोर असलोत की मात्र येणाऱ्यांना इशारा देत असो. तिथं सूचनाच लिहून ठेवली होती, तरीही अनेकांनी आपले कपाळ तिथे आपटवलेच. तर अशा नवीन जागेत आमची पुढची वाटचाल सुरू झाली. ऑफसेट मशीन आणल्यापासून अंक टॅब्लॉईड छापत होतो, त्यामुळं मजकूर कमी लागायचा आणि खर्चातही बचत होऊ लागली. अंक वाढीसाठी आणखी हॉकर्स वाढवणं गरजेचं होतं. खप वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू होते, कारण खप वाढला तर जाहिराती वाढतील ही अपेक्षा होती. तोपर्यंत जाहिराती आमच्यासाठी पाहुण्यासारख्याच होत्या. राजकीय लोकांच्या जाहिराती सकाळच्या दैनिकात छापून येत. आम्ही मागितलं की जाहिरात देणाऱ्यांचं एकतर बजेट संपून जायचं किंवा संध्याकाळी कोण वाचते हो पेपर हे उत्तर ऐकावं लागायचं. राजकीय लोकांच्या यादीत आमच्या दैनिकाचं नावही नसे. यावर फोन जर केलाच तर छापा 200-300ची किंवा 500 रुपयाची असं म्हणून वेळ मारून न्यायचे. पुढं तेवढ्या रुपयांच्या वसुलीसाठी तेवढेच पैसे पेट्रोलला खर्च व्हायचे, तो भाग वेगळा. मात्र बातमी छापण्यासाठी फोन येत. त्यावेळी आज नाही तर उद्या जाहिरात मिळेल या आशेवर बातमी छापली जायची, पण परिणाम शून्य. यासाठी आपण अंकाचा खप वाढवून आपली किंमत वाढवली पाहिजे असं वाटायचं. पेपर विकण्यासाठी शहरात मुलं मिळत नव्हती. मग गावाकडून मुलं आणावीत असा विचार केला. मारुतीची आत्या मुगावला राहत होती. त्यांचा मुलगा विक्रम, त्याच गावातील दिलीप वाघमारे, संदीप कांबळे आणि गौतम ही 4-5 पोरं आणली. ते ऑफिसमध्येच स्वयंपाक करून खात. स्टोव्ह, रॉकेलसह खाण्याचं सर्व साहित्य आम्ही देत होतो. 2 दिवसांनी रॉकेल संपायचं आणि तेल संपायचं. बातमी लिहिताना किंवा संपादकीय लिहितानाच संदीप रिकामे डब्बे घेऊन गुपचूप समोर येऊन उभा राहायचा. पैशांची चणचण कशी असायची ते शब्दात वर्णन करता येणार नाही. अनेकदा सकाळी चहाला दुधासाठी पैसे नसायचे, भाजीपाल्याला पैसे नसत. अनेकदा अर्चनाला माहेरी जाण्यासाठी तिकिटाला देण्याकरिता माझ्याकडे पैसे नसत. तेव्हा मारुती किंवा बाबूराव यांच्याकडून पैसे उसने घेतले. पेपरच्या विक्रीतून मिळालेले पैसे त्यांच्याकडे असत. अनेकदा स्कूटरमधलं पेट्रोल संपल्यानं ती ढकलून आणावी लागायची. पंपावरील कामगारांना त्यामुळं आमचा चांगला परिचय झाला होता. आम्ही आमच्यासाठी कधीच आगाऊचा खर्च केला नाही, कारण काळजी असायची उद्याच्या अंकाची. हॉकर्सची संख्या वाढली तसा खर्चही वाढला. पण एक मात्र झालं, मुंबईचा फील नांदेडमध्ये येऊ लागला. या सर्व पोरांची अंक विकण्याची स्टाईल वेगवेगळी होती. बाबूराव कुणाकडेच न पाहता एका विशिष्ट आवाजात, चला वाचा, आजची बातमी आजच, फक्त 1 रुपयात, दैनिक नांदेड सांज, असं म्हणून त्या दिवशीची एक महत्त्वाची हेडिंग सांगायचे. मारुती स्पीडमध्ये आवाज द्यायचा तर प्रकाशराव आपल्या खोल डोळ्यांनी समोरच्याच्या नजरेत नजर टाकून ओरडायचे. त्यांचं हे ओरडणं नांदेडकरांसाठी वेगळं होतं. नांदेडमध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग झाला होता. काही लोक तर त्यांना 10-5 रुपये देऊन अजून एकदा म्हणून दाखव असं म्हणायचे. ज्यांची बातमी असेल ते त्यांना वरून पैशाची टीप देत. बसस्थानकात मात्र योगी बंधू अंक विकू देत नव्हते. त्यांना विनंती करूनही ते ऐकत नसत. ताज्या बातम्या, आकर्षक हेडलाईन्स आणि विशिष्ट शैलीतील विक्री या वैशिष्ट्यांमुळं लोक संध्याकाळी सांजची वाट पाहत होते. त्यावेळी ETV आणि अल्फा TV ह्या दूरचित्रवाणी वाहिन्या दर 2-3 तासाला बातमीपत्र प्रसारित करत. फेसबुक, व्हॉट्सअप नव्हतं, त्यामुळं लोकांना कुठं काय घडलं याची उत्सुकता असायची. शहरातील घटनाही पेपरमध्ये वाचण्यात एक वेगळे समाधान असे. तो काळ म्हणजे आमच्यासाठी धावपळीचा होताच, पण आनंदाचाही होता. पेपर विकून पोरं आली की बाहेर काय काय घडलं, कोण काय म्हटलं, कोणत्या मोठ्या व्यक्तीनं अंक विकत घेतला, कुणी आगाऊचे पैसे दिले, कोणी धमकावलं, बातमीचं कौतुक कसं झालं, हे सर्व ऐकून समाधान वाटायचं. नवीन हुरूप यायचा. त्या काळात तीच मोठी कमाई वाटायची. DTP ऑपरेटर संदेश आणि राजू यांनी काही दिवसांनी काम सोडलं. पुढं गंगाधर हटकर, अमोल पाटील, सय्यद शेख यांनी काम केलं. गंगाधर हटकर बरेच वर्ष होते. तेव्हा त्यांना पगार होता 600 रुपये. तोही थोडा थोडा करून द्यायचो.
दुपारी 1 वाजता त्यांना सामनात जावं लागे. त्यांच्यासोबत भीमानंद अनंतवार हे देखील आले. भीमानंद दोन्ही पायांनी कमरेपासून जन्मतः अपंग. 3 चाकी सायकलचं पॅडल हातानं फिरवून प्रवास करायचा. प्रचंड जिद्द आणि उत्साह आणि गडी विनोदी. बोधडीजवळच्या भिसी या खेड्यातून स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी नांदेडमध्ये आलेला तरुण. ते जिल्हा परिषदेच्या परिसरात महाजन यांच्या दुकानात DTPची कामं करायचे. प्रकाश पांचाळ आणि ते एकाच गावचे, त्यामुळं ते आमच्याकडे कामाला आले. ऑफिसच्या खोल पायऱ्या संपूर्ण शरीर सांभाळत हातावर उतरणं आणि ते पुन्हा चढणं पाहून कमाल वाटायची. बसून दिसते तर उठून पाहायची काय गरज, हा भीमानंदचा खास डायलॉग. भीमानंद जेवलात का असं विचारलं की हो खाल्लो सर कोंगो बोंगो बिस्किट असं म्हणायचे. हे कोंगो बोंगो बिस्किट म्हणजे काय हे आम्हाला समजायचं नाही. ते पुढं समजलं. हायब्रिडच्या भाकरीला ते तसं म्हणायचे. एवढं अपंगत्व असूनही या माणसाच्या चेहऱ्यावर कधीच तणाव दिसला नाही. ते नेहमी हसून बोलायचे. अशी काही माणसं आम्हाला प्रेरणा देत होती. प्रकाश पांचाळ म्हणजे आमच्या गावचे जावई निघाले. एका हाताचं अपंगत्व असलेल्या प्रकाशला जड कामं व्हायची नाहीत. 2 लहान लहान मुलं होती. सांजमध्ये आल्यावर स्वतंत्र खोली करून बायको लेकरांना नांदेडला आणून ठेवलं. हळूहळू संसार उभा राहिला. 1-1 रुपया जोडून एखादी वस्तू घ्यायची आणि सुखी संसाराचं स्वप्न पाहायचं. त्यांनी एखादी वस्तू घेतली की आम्हा दोघांना खूप मोठा आनंद व्हायचा. मेहनत करा, पुढं जा असं आम्ही नेहमी म्हणायचो. भीमानंदचं पुढं लग्न झालं. एक मुलगी देखील झाली. सुखाचा संसार सुरू आहे. प्रकाशची मुलं आता तरुण झालीत. प्रकाशही आनंदात आहेत. बाबूराव गावंडे सुरुवातीला एका कृषी कंपनीत आणि आता एका फायनान्स कंपनीत आणि त्यानंतर जिद्दीच्या बळावर LLBची पदवी घेतली. ते जिल्हा न्यायालयात वकिली करत आहेत. मारुती आता पुण्याला कंपनीत नोकरी करतो. त्यालाही छान 2 मुलं आहेत. दिलीप, गौतम, संदीप यांचा मात्र पुढे संपर्क राहिला नाही. विक्रम गावाकडेच असतो. देवानंद कपाळे, नागेश अमिल कंठवार, विक्की ठाकूर, रवी राठोड ही मुलं पुढं सांजचं वितरण करत. देवानंद आता गुजरातमध्ये टाटा कंपनीत आहे. नागेश अमिल कंठवार ST महामंडळाच्या वर्कशॉपमध्ये फोरमन आहे. रवी राठोड अलीकडच्या काळात संपर्कात नाही. विक्की ठाकूर बिहारी मुलगा, पण अतिशय नम्र. मान खाली घालून बोलायचा. रात्रंदिवस कोणती न कोणती कामं करायचा. त्यामुळं बसल्या बसल्याच तो झोपत असे. पुढं त्याचं लग्न झालं आणि एके दिवशी त्यानं आत्महत्या केल्याचं समजलं. फार वाईट वाटलं. विक्की जास्त बोलायचा नाही. त्याला खोटं खपायचं नाही. खोटा आरोप केला तर तो कुणाचीही पर्वा न करता फाड तोंडावर बोलायचा. कदाचित त्याला त्याचं मन मोकळं करायला एखादा खांदा मिळाला नसेल, म्हणून तो आयुष्याच्या मैदानात कोसळून पडला. जवळपास 3 वर्ष उलटून गेली. रोज नवीन प्रश्न, नवीन आव्हानं झेलत हा प्रवास सुरू होता. अगदी कसलीही पार्श्वभूमी नसताना ही वाटचाल आमच्यासाठी खडतर होती. पण नांदेडमध्ये चांगली माणसं भेटली. वेळोवेळी आलेली संकटं आव्हान म्हणून स्वीकारली. 2002 साली महापालिका निवडणूक होती. त्यावेळी बऱ्यापैकी जाहिराती मिळाल्या. निवडणुकीत खूप संपर्क वाढला. मतदानानंतर आम्ही वर्तवलेला अंदाज 1-2 जागा वगळता संपूर्ण खरा ठरला. या निवडणुकीत आमदार प्रकाश खेडकरांची शिवसेना जोरात होती. दिलीप ठाकूर यांनी एक जाहिरात छापायला सांगितली. त्यांना त्या बदल्यात जादा अंक छापून पाहिजे होते. त्याचबरोबर सुधाकर पांढरे यांचीही जाहिरात त्याच अंकात होती. सुधाकर पांढरे यांनी अगोदर या जाहिरातीसाठी 5,000 रुपये दिले होते, तर दिलीप ठाकूर 21,000 रुपये देणार होते. काही रक्कम ॲडव्हान्स दिली होती. पण पांढरे यांची जाहिरात नको असा आग्रह ठाकूर यांनी धरला. तेव्हा पांढरे यांची जाहिरात काढणार नाही यावर आम्ही ठाम राहिलो. शेवटी ठाकूर यांचे घेतलेले पैसे परत केले आणि केवळ पांढरे यांची जाहिरात कायम ठेवली. तत्वाशी तडजोड केली नाही. या काळात बातमी लिहिताना बेधडकपणा असे, कारण कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नव्हती. पूर्ण स्वतंत्र होतो. तसंच कधी पूर्वग्रह दूषित दृष्टिकोनातूनही बातमी लिहिली नाही. पण अनेकदा काही बातम्या अनेकांच्या जिव्हारी लागायच्या. एकदा असंतुष्ट शिवसैनिक अशी एक बातमी होती. बातमी वाचून सुरेश मुत्तेपवार, मनोज भंडारी यांचे धमकीचे फोन आले. न घाबरता त्यांचा सामना केला. फोनवरून धमकी देणारे दोघेही ऑफिसात आल्यावर शांत झाले. तसाच अनुभव सरजित सिंग गिल यांचा देखील आहे. लोकसभा निवडणुकीत
भाजपचे डी बी पाटील हे गिल यांच्या घरी गेल्याची बातमी होती. सरजित सिंग गिल हे काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर यांचे कट्टर समर्थक. त्या बातमीवरून गिल भलते संतापले. रागारागाने आलेले सरदार गिलही ऑफिसला आल्यावर मात्र मित्र झाले. ओमप्रकाश पोकर्णा हे महापौर असताना महापालिकेच्या त्यांच्या कक्षातून धमकीचे फोन आले. फोनवरूनच आम्हीही समाचार घेतला. तू तिथेच थांब, मी येतोय असं म्हणून महापालिका गाठली. तोपर्यंत फोनवरून बोलणारी व्यक्ती पसार झाली होती. एकूणच रिपोर्टिंग करताना मुलाहिजा बाळगला नाही. जे सत्य तेच छापलं. वृत्तसंकलन करताना वास्तव मांडण्याचा प्रयत्न केला. सायनदैनिक असल्यानं रात्री 12च्या नंतर ते दुसऱ्या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंतच्या घटना आमच्यासाठी महत्त्वाच्या असत. शक्यतो शहरात घडलेल्या घटनेचा वृत्तांत घटनास्थळावर जाऊन घेतला जायचा. ताजी बातमी देणं ही आमची बांधिलकी होती. अनेकदा राजकीय कार्यक्रम संपण्याच्या अगोदरच आमची बातमी छापून अंक वितरित केला जायचा. सांज दैनिकाला फार तत्पर राहावं लागतं, तरच त्याचा वाचक निर्माण होतो. सांज दैनिकाला आयुष्य फार कमी असतं. 4 तासांनी तो पेपर शिळा होतो. त्या 4 तासात आपलं नाव जिवंत ठेवता आलं पाहिजे. यात सातत्यही हवंच. पूर्णा, परभणी इथं झालेल्या बॉम्बस्फोटांनी तर आम्हाला त्याच दिवशी विशेषांक काढायला भाग पडलं. छापलेले अंक रद्द करून स्फोटाच्या ताज्या बातम्या छापून पुन्हा अंक काढावा लागला. गणेश विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीत आमदार प्रकाश खडकर यांना हृदयविकाराचा झटका आला. मिरवणूक पाहून मी स्कूटरनं घरी जात होतो. वाटेतच मधुकर डोंगळीकरांनी ती माहिती दिली. लगेच गाडी वळवली आणि चिखलवाडी इथल्या मान्नीकर हॉस्पिटलला आलो. रात्री 12च्या सुमारास आमदार खेडकर गेल्याचं जाहीर करण्यात आलं. माझ्यासोबत श्रीजी पेपर मार्टचे गोविंद दरक होते. विसर्जनाची सुट्टी असल्यानं दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्र निघणार नव्हती. गोविंद सेठला म्हणालो, सेठ कल का पेपर निकालना पड़ता, लेकिन मेरे पास न्यूज प्रिंट नहीं है. अरे मैं निकाल के देता असं म्हणून त्यांनी रात्री 1 वाजता पेपर काढून दिला. त्याच रात्री अर्चनाला सोबत घेऊन पहाटे 3 वाजता मशीन चालू केली. पहाटे 5 वाजताच्या हायकोर्ट एक्सप्रेसच्या अगोदर आमची मुलं अंक घेऊन तयार होती. त्या दिवशी अर्चना आणि मी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अंक छापत होतो. इतर वृत्तपत्र वितरकांनीही रांगा लावून अंक विकत घेतले. दैनिक चालवताना प्रसंगावधानही महत्त्वाचं आहे. बातमी संकलन करताना कोणतीच पर्वा नव्हती. एकदा सराफात काहीतरी भानगड झाली होती. त्यावेळी नेमके काय झालंय याची माहिती घेण्यासाठी इतवारात गेलो होतो. प्रचंड तणाव होता. तेवढ्यात एक टोळकं हातात चाकू, वस्त्रे घेऊन माझ्या समोर आलं आणि एका दुकानदारावर वस्त्रांनी त्यांनी हल्ला केला. ते पाहून स्कूटरला कोणतं बळ आलं माहीत नाही, ते जे पळत सुटलं ते शिवाजीनगरपर्यंत थांबलं नाही. त्यावेळी त्या भागातील रस्ते अतिशय अरुंद होते. एखादी चटपटीत ह्युमन इंटरेस्ट असलेली घटना घडली की आमची तहानभूक हरपून जायची. अंक बाहेर लवकर निघाला पाहिजे यासाठी घाई असायची. एकदा अशाच घाईत थोडा घोळ झाला. खरं तर ती घटना रात्री घडली होती. एका स्त्रोताकडून ती माहिती मिळाली होती. जुन्या बीके हॉलमध्ये तेव्हा लावण्यांचे कार्यक्रम होत असत. एका मुन्ना नावाच्या व्यक्तीनं धिंगाणा घातला होता. फक्त मुन्ना एवढंच नाव समजलं. आम्ही खात्री करण्यासाठी ते मुन्ना अब्बास होते काय असं एका पत्रकार मित्राला विश्वासानं विचारलं. त्यावर त्या पत्रकारानं त्यांच्याकडे खरी माहिती असूनही मला हो असं सांगितलं. म्हणून आम्ही विश्वासानं नाव न घेता वर्णन करून वाचकांना समजेल अशी बातमी छापली. ते वर्णन थेट मुन्ना अब्बास यांना लागू पडणारं होतं. ती बातमी छापल्यानंतर ते प्रेसवर आले. अगदी शांतपणे, माझं काय चुकलं असा प्रश्न त्यांनी केला. मी दारूला हात लावत नाही आणि लावणीलाही जात नाही असं म्हटल्यावर माझी चूक माझ्या लक्षात आली. त्या पत्रकार मित्राला पुन्हा विचारलं तर तो म्हणाला, तुम्ही म्हटलात म्हणून मी हो म्हटलं. या घटनेनंतर कोणावरही विश्वास न ठेवता खात्री केल्याशिवाय बातमी छापली नाही. असे अनेक अनुभव आले. त्यामुळं वृत्तसंकलन समृद्ध होत गेलं. 2003 साली लोहा नगरपालिका निवडणूक होती. शेख मुर्तुजा वार्ताहर होते. त्यांनी त्यावेळी 7-8 हजार रुपयांच्या जाहिराती दिल्या होत्या. सुभाष गजभारे हे माझ्याकडे संपादकीय विभागात काम करत. ते नेहमी म्हणत, सर गाडी बदला हो. मी हसायचो. आपल्याला घेणं होते काय हो गाडी, म्हणून वेळ मारून न्यायचो. खरंच मोटारसायकल घ्यायचा कधी विचारही केला नव्हता. त्याच दरम्यान गजभारे यांचा प्रेमळ तगादा होता आणि लोहा निवडणुकीत थोडे पैसेही आले होते. सुभाष गजभारे म्हणाले,
सर एका मिनिटात गाडी घेऊन देतो. त्यांचे एक मित्र मिलगेट येथील साईबाबा मोटर्समध्ये फायनान्सचं काम करीत. पाहूयात तर चला म्हणून मी साईबाबा मोटर्समध्ये गेलो. माझ्या स्कूटरची किंमत 5,000 धरून काही रक्कम डाऊन पेमेंट द्यायची होती. तेवढी मात्र माझ्याकडे होती. मग काय, गाडी घेण्याचा मार्ग मोकळा झाला. पण पत्रकार, पोलीस आणि वकिलांना फायनान्स करायचं नाही असा कंपनीचा नियम होता. मग साईबाबा मोटर्सच्या मालकांनी मला त्यांचाच कर्मचारी दाखवून कायनेटिक बॉस ही गाडी घेऊन दिली, ज्यावर कपिल देवची सही होती. पहिली नवीन गाडी घेऊन आलो तेव्हा मोटारसायकल चालवण्याचा देखील अनुभव नव्हता. ती मोटारसायकल स्वतःची पहिल्यांदाच चालवली. थोडं आर्थिक स्थैर्य येऊ लागलं. त्यानंतर दैनिक शासनमान्य जाहिरात यादीवर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. पहिले 3 वर्ष तर आर्यनाईचं प्रमाणपत्रच आलं नव्हतं. ते दिल्लीला जाऊन आणावं लागलं. गोविंदराव जाधव, ज्यांची आमच्या ऑफिसच्या वर फूड टेस्टिंग लॅब होती, ते आणि मी दोघं दिल्लीला गेलो होतो. त्यांना शरद पवार यांना भेटायचं होतं. मी देखील त्यांचा चाहता होतो. त्यावेळी ते दौऱ्यावर असल्यानं भेट झाली नाही. पण माझं आर्यनाईचं काम झालं. पुढे दैनिकाची पडताळणी झाल्यावर फाईल्स देण्यासाठी मुंबईला जायचं होतं. तेव्हाही जाधव साहेब सोबत आले. त्यावेळी मात्र सिल्व्हर ओकला पवार साहेबांची भेट झाली. अगदी निवांत बसले होते पवार साहेब. त्यांनी काय काम होतं असं विचारलं. पण आम्ही काही कामच घेऊन गेलो नव्हतो, फक्त भेटायचं होतं. माझी 2 पुस्तकं भेट म्हणून त्यांना दिली. 2004 साली दैनिक शासनमान्य यादीवर आलं आणि आम्ही खऱ्या अर्थानं जिंकलो. पडताळणी झाली तेव्हा अनिल अलुरकर जिल्हा माहिती अधिकारी होते. त्यानंतर त्यांची बदली झाली. पण कामानिमित्त ते मुंबईला गेले असता मुंबईतूनच फोनवरून ही आनंदाची बातमी त्यांनी दिली होती. पहिली सरकारी जाहिरात 8,000 रुपयांची होती. आता वाटचाल स्थैर्याकडे सुरू होती.